कोल्हापूरमधील म्हाडा सदनिका धारकांच्या विविध समस्यांसंदर्भात नागाळा पार्क इथल्या म्हाडा कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, कोल्हापूर जिल्हा म्हाडा संकुल अन्याय निवारण संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत म्हाडा सदनिका धारकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली। अकृषक आणि भुईभाडे थकीत दाखवून त्यावर 18% प्रमाणे व्याज आणि त्यावर दंड वसुली सुरू आहे। त्याचा आढावा घेऊन सर्वसामान्य सदनिका धारकांना दिलासा देण्याच्या सूचना आमदार सतेज पाटील यांनी या बैठकीत केल्या। 18% व्याज आणि त्यावरील दंड वसुली रद्द व्हावी याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या म्हाडाकडे पाठवावा। त्याबाबत राज्य पातळीवर आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी बैठकीत दिली। अकृषक आणि भुईभाडे थकीतवरील 18% प्रमाणे व्याज आणि त्यावरील दंड वसुली रद्दचा प्रस्ताव मान्य झाल्यास त्याचा राज्यभरातील म्हाडा सदनिका धारकांना फायदा होणार आहे। या बैठकीला विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्यानं म्हाडा संकुल अन्याय निवारण कृती समितीचे सचिव अमोल बारड यांनी आमदार सतेज पाटील यांचे विशेष आभार मानले। थकीत लोकांचे वरती जसं 35,000 थकबाकी पण 1,44,000 भरावे लागतात। अशा पद्धतीचे काही मागणीपत्र त्यांच्याकडे गेलेलं आहे। तर त्याच्यावरती पण एक अभययोजना राबवून त्यांचा दंड व्याज आकारणी जी आहे त्याच्यासाठी प्राधिकरणामध्ये माननीय जयस्वाल साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली आहे। त्याच्यावरती लवकरच आपल्याला सोल्युशन मिळेल आणि सगळ्यांना या ठिकाणी म्हणजे संपूर्ण म्हाडामधल्या ज्या काही कॉलनीज आहेत त्या सगळ्यांना जिल्ह्यामध्ये याचा दिलासा मिळण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे। जर या ठिकाणी हे जर प्रस्ताव मान्य झाले तर संपूर्ण महाराष्ट्राला या संघटनेच्या माध्यमातून दिलासा मिळणार आहे। यासाठी विशेष प्रयत्न आदरणीय बंटी साहेब यांनी केलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी मी विशेष आभार मानतो। म्हाडा सदनिका धारकांचे जे स्थानिक पातळीवरील प्रश्न आहेत ते याच कार्यालयातून तात्काळ मार्गी लावण्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी बैठकीत मान्य केलं। बांधकाम परवानगी तसंच NOC स्थानिक स्तरावर व्हाव्यात यासाठी कार्यालयामार्फत विशेष शिबिरं आयोजित करून बांधकाम NOC दिली जाईल असं मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सांगितलं। या बैठकीत म्हाडा सदनिका धारकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष MG कुंभार यांनी दिली। बांधकाम परवानगीसाठी जी NOC लागते ती पुण्याला जायला लागत होती, ती इथं त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे। तसेच अभ्यासाचं काही कागदपत्रंसुद्धा त्यांनी त्वरित इथं देण्याचं मान्य केलेलं आहे आणि महिन्यातून एकदा इथं त्यांनी येऊन इथल्या बांधकाम परवानगीसह जे काही नार्क दाखले असतील इथं देण्याचं मान्य केलेलं आहे। आणखी जे तात्पुरते रेखांकन आहेत कोल्हापूर शहर म्हाडामध्ये ते सुद्धा फायनल करण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। या बैठकीमध्ये माननीय बंटी साहेबांच्या उपस्थितीत त्यांनी हा शब्द दिलेला आहे आणि यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि सदर आम्ही केलेल्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात असं बंटी साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहे। या बैठकीत अभिहस्तांतरण प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यासाठीच्या उपाययोजना राबवाव्यात, अभिहस्तांतरणासाठी आवश्यक कागदपत्रांची कार्यवाही सुलभ करण्यात यावी, मिळकत व्यवस्थापकांनी आठवड्यातील 1 दिवस कोल्हापूरसाठी आणि सांगली तसंच सातारा या जिल्ह्यांसाठी 1 दिवस असे एकूण 2 दिवस कोल्हापूर येथे दर आठवड्याला उपस्थित राहून कामाचा निपटारा करावा आणि महापालिकेकडून बांधकाम परवाना असताना म्हाडाकडून पुन्हा आकारण्यात येणारी कर आकारणी रद्द व्हावी यासह इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली। यावेळी कोल्हापूर जिल्हा म्हाडा संकुल अन्याय निवारण संघटनेचे उपाध्यक्ष भागोजी दळवी, यासीन पैलवान, गुणवंत डाफळे, श्रीधर पावसकर, राजू झांजी आदी उपस्थित होते।